कन्फ्यूज्ड होतो, स्टार प्रवाहही कन्फ्यूज्ड होते थोडेसे की नेगेटिव्ह ह्याच्यात घ्यायचं नाही घ्यायचं. मी असं कॅरेक्टर कधी केलं नव्हतं की इतकं गर्विष्ठ आणि एक्सप्रेशन लेस कॅरेक्टर आहे. मलाही ते एक्साइटिंग वाटलं कारण मी कधी आउटराईट नेगेटिव्ह भूमिका केली नाही आहे. शत्रूपासून मित्र किंवा प्रेम होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ते म्हणजे तू ही रे माझा मित्र. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर भर समुद्रात आम्ही आहोत कारण लव्ह स्टोरीज तशा आहेत आणि तसे छान प्रकार या लव्ह स्टोरीचे सुरू होतात ते इकडेच. आणि म्हणूनच आज एक खूप सुंदर मालिका जी तुमच्या भेटीला लवकरच येते ती म्हणजे तू ही रे माझा मित्र आणि त्याची स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. खरं तर या दोघांना आपण प्रोमोमध्ये बघितलं असेल. आशुतोषची इथे नव्याने एंट्री झाली आहे जी सगळ्यांसाठी सरप्रायझिंग आहे. स्वागत आहे तुम्हा तिघांचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि अभिजित माझ्यामध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर येतोय. सो आणि प्रोमोमध्ये आम्हाला फार कडक आणि एकदम गर्विष्ठ असा दिसतोय. काय म्हणजे ते कॅरेक्टर साकारताना काही वेगळी मेहनत घ्यावी लागली आहे का? ॲक्च्युली हां, म्हणजे थोडी मेहनत तर घेतली आहे कारण आमचे बरेच सेशन्स झाले प्री शूट. सो थोडं वेगळं कॅरेक्टर आहे, टिपिकल कॅरेक्टर नाही आहे ते. त्याने चौकट घातली त्याच्या भोवती, त्याच्या इमोशन्सची, त्याच्या रिलेशन्सची, त्याच्या विचारांची. कोणाचं ऐकत नाही, सेल्फ सफिशियंट आहे बिकॉज त्याचा एक ट्रॉमॅटिक पास्ट आहे. त्याच्यामुळे तो असा झाला आहे, फार इगोइस्टिक झाला आहे. स्वतःहून एखादा माणूस जर शून्यातून एखादी गोष्ट उभी करतो तर त्या माणसाला माहिती आहे की मी केलं आहे, माझ्यासमोर तुम्ही काय बोलताय. सो त्याचा एक गर्व आहे तसा. पण आतला कुठला तरी कोपऱ्याचा एक हळवा आहे, तो एक स्पेशल लोकांसाठी त्याने तो ठेवला आहे. तशी त्याची बहीण आहे, आजी आहे. सो हे करताना थोडीशी मेहनत घ्यावी लागली आहे मला कारण फारच वेगळं होतं. मी असं कॅरेक्टर कधी केलं नव्हतं की इतकं गर्विष्ठ आणि एक्सप्रेशन लेस कॅरेक्टर आहे. तो तुम्ही बघितला पण असाल तर फार असा एकाच चेहऱ्याने पोका फेस ठेवून बोलतो आहे तो. सो माझ्यासाठी ते करणं थोडं डिफिकल्ट होतं पण इव्हेंच्युअली ते झालं आणि मजा आली ते वर्कआउट करताना ते कॅरेक्टर. सो या मस्त आणि थँक्यू, तुम्हाला ते आवडलं. थँक्यू सो मच. शर्वरी, माझ्या मते इंदोरी जी काय तू शिकतेस आणि तू मगाशी म्हणालीस तसं प्रेस कॉन्फरन्समध्ये की हिंदी फार छान नाही आहे, पण ही इंदोरी शिकलीस कुठून आणि कोणाची जास्त मदत झाली? आमचे जे प्रोड्युसर आहेत महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता. महेश तागडे मूळचे इंदोरचे आहेत, त्यामुळे त्यांनी सिरियल चालू व्हायच्या आधी म्हणजे शूट चालू व्हायच्या आधी काही सेशन्स घेतले आमचे. मग काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या. सगळ्यात आधी मला त्यांनी सांगितलं की तुला प्रचंड प्रमाणात खाण्यावरती प्रेम करावं लागेल कारण ती इंदोरी लोकं खूप फूडी असतात. म्हणजे खाण्याचे प्रत्येक तिच्या वाक्यामध्ये खाण्याचे सुद्धा संदर्भ आहेत. इतकं आम्ही इंदोरच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो एक इंदोरी इसेन्स आणलेला आहे. त्यामुळे मजा येते हे सगळं करायला, काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये माझ्या अशी काहीतरी गोष्ट आहे जी माझ्यासाठी चॅलेंजिंग असते आणि त्यामुळे मजा येते ती करायला आणि ते शिकायला. हळूहळू आता प्रॅक्टिस करते आहे, हळूहळू होईल असं वाटतं. आशुतोषचं खास एक सरप्राईज होता. आशुतोष कुठे लपून होतास एवढा वेळ आणि काय म्हणजे ते आत्तापर्यंत प्रोमोमध्येही तसं समोर आलेलं नाही आहेस आमच्या. सो ही एंट्री खास या आजच्या दिवसासाठी राखून ठेवलेली? हो, मला वाटतं स्टारची जी मार्केटिंग टीम आहे त्यांनी यामागे खूप मोठा विचार केला असेलच अशी मला खात्री आहे. पण माझ्या बाजूने खरं सांगायचं झालं तर जसं मी मगाशी म्हटलं की मुळात यांचा प्रोमोला मी ही मालिका करणारही खूप उशिराने ठरलं कारण मीही कन्फ्यूज्ड होतो, स्टार प्रवाहही कन्फ्यूज्ड होते थोडेसे की नेगेटिव्ह ह्याच्यात घ्यायचं नाही घ्यायचं. काही वेगळ्या प्रोजेक्टसाठी कन्सिडरेशन चालू होतं पण एकूण नंतर जी काही चर्चा आली त्याच्यातनं असं ठरलं की नाही, हे करेक्ट आहे तुझ्यासाठी. आणि मलाही ते एक्साइटिंग वाटलं कारण मी कधी आउटराईट नेगेटिव्ह भूमिका केली नाही आहे आणि ती इथे करायला मिळते आहे. तर तीही करून बघूया. आणि कसं आहे, जर काही ट्रायआउट करून बघायचं असेल एखाद्याला तर क्रिकेटर जसा त्याच्या होम ग्राउंडवर सगळ्यात कम्फर्टेबल असतो, साधारण ते फिलिंग आहे की करून बघायचंच आहे. तर आत्ता स्टार प्रवाह इतकं पोषक आणि सेफ चॅनल नाही आहे ते करून बघायला की जे जास्तीत जास्त लोक बघत आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही कराल त्याचा फीडबॅकसुद्धा इमिजिएट आणि भरपूर प्रमाणात मिळणार आहे. चांगलं वाईट काही लागू शकतो त्याचा निकाल, पण तो जो एक होम ग्राउंडचा कम्फर्ट आहे तो जाणवतो. आणि म्हणून मग ही जर का म्हणजे 4 वर्ष रंगमाचा वेगळामध्ये लीड केल्यानंतर, सकारात्मक भूमिका केल्यानंतर जर ही स्वीकारायची आहे तर मग ती ह्याच चॅनलवर आणि आपल्या घरात असू दे. इथे मी हवा तसा वागेन
मग ते प्रेक्षक ठरवतील, बाहेरचे ठरवतील की कसं ते रिसीव्ह करतात. सो हा विचार होता या सगळ्याच्या मागचा. माझ्या मते आता शूटिंग सुरू झालं आहे राईट. सो आता बॉन्डिंग ह्या दोघांचं एकमेकांशी जास्त चांगलं झालंय, ही जोडी बनते की ही जोडी बनते, नेमकं काय बिहाइंड द सीन? काय तुला माहिती आहे मला असे प्रश्न किती आवडतात आणि मी त्याची कशी उत्तरं देतो. पण यावेळी मी वेगळं वागायचं ठरवलं. या मालिकेच्या वेळी मी पूर्ण वेगळं वागायचं ठरवलं. मी अजिबात एकही उलट आगाऊ उत्तर देणार नाही आहे. त्यामुळे आणि सतत ही स्माईल असणार, कधीच माझा हा चेहरा दिसणार, मी क्यूट होणार, प्रयत्न करणार. कारण माझे नाही तर ह्या प्रश्नांना माझा असा चेहरा दिसतो लगेच आणि सगळ्यांना माहिती आहे, ह्या सगळ्यांना माहिती आहे तो नीट. पण बॉन्डिंग काय म्हणजे खरं सांगायचं तर माझ्यासाठी असं म्हणजे शर्वरीला मी आधीपासून ओळखतो, मैत्रीण आहे शर्वरी, तिच्याबरोबर काम पहिल्यांदा करतो आहे. मला तिचं काम आवडतं नेहमी आणि मी काम पहिल्यांदा करतो आहे. सो ती उत्सुकता आहे. सो तो एक बॉन्ड मला वाटतं ऑलरेडी आहेच. आणि अभिजित आणि मी काही वर्षांपूर्वी एक प्रोजेक्ट आम्ही एकत्र केलं आहे. मधल्या काळात अर्थात काही संपर्कात नव्हतोच, पण अभिजित बरोबर मला काम करायचं का आहे, कॉलेजपासून ओळखतो पण का करायचं आहे ते सांगतो. मी माझ्या आयुष्यात जे नव्हतो नाही आहे ते मी रिसेंटली सुरू केलं करायला. मी थोडा डिसिप्लिन्ड वागायला लागलो आहे स्वतःच्या आयुष्यात आणि अभिजित स्वतः खूप डिसिप्लिन्ड नट आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याचा व्यायाम, त्याचं खाणं, त्याचं ह्या ह्यानी मी म्हणतो आहे, जे खूप गरजेचं आहे एका नटाला. मला खूप मी घाणेरडं रुटीन असलेला माणूस आहे आणि मी रिसेंटली काहीतरी प्रयत्न करतो आहे आणि ते करताना ते मोडू शकतं कधी माहिती आहे, सिरियलच्या सेटवर तशी लोकं भेटली तर. त्यामुळे मी इतका खुश आहे की या सेटवर अशी लोकं आहेत, म्हणजे हा असू दे, आमचे दिग्दर्शक असू दे, अजून एक आमचा को ॲक्टर आहे रियांश म्हणून तो असू दे, हे सगळे एक व्यायामाने ग्रासलेले लोकं आहेत. त्यामुळे मी त्या दिवशीच आम्ही काहीतरी मेकअप रूममध्ये गप्पा मारत होतो आणि अभिजित म्हणाला किती छान वाटतंय आपण या विषयावर इथे बोलतोय. आणि खरंच ते छान वाटतंय की काहीतरी नाही तर अरे ह्याचं ते काय रे, त्याचं ते माहिती आहे का वगैरे काही नाही, आपापल्या गोष्टींबद्दल बोलतोय. सो त्यामुळे मजा येते या दोघांबरोबर काम करायला. अधिक 2च दिवस झालेत, एक दिवस हिच्याबरोबर केलं, एक दिवस ह्याच्याबरोबर केलं, पण आय एम शुअर मला अधिक मजा येईल. आणि आत्ताचा मी जो स्वतःच्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात बदल घडवू पाहतोय त्यासाठी हे पोषक वातावरण आहे असं मला वाटतं यांच्याबरोबर. जाता जाता तुम्हाला दोघांना खास विचारेन, कारण लव्ह स्टोरी तर बऱ्याच येतात प्रेक्षकांसमोर, ही लव्ह स्टोरी दरवेळेपेक्षा वेगळी किंवा ही प्रेक्षकांसमोर वेगळ्या पद्धतीने कशी येईल हे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की दोघांचंही एकमेकांवरती प्रेम होईल, पण ते ॲक्सेप्ट करणं थोडंसं त्यांना जड जातं आहे. म्हणजे काही जणांचं असतं ना की तुझं माझं जमत नाही आणि तुझ्यापासून करमतही नाही, तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना, असे अर्णव आणि ईश्वरी आहेत. मग त्यांच्यामध्ये शत्रूपासून मित्र किंवा प्रेम होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ते म्हणजे तू ही रे माझा मित्र आहे. ही जोडी आता नव्याने बघायला आवडेल. त्याच्यात हा विलन काय करतोय तेही बघायचं आहे आणि आशुतोष सारखा विलन असेल तर काय म्हणजे आता ती गंमतही बघायची आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुम्हाला तिघांना. थँक्यू.